नमस्कार शेतकरी मित्रहो. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. महा-डी-बी-टी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना सुरू झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी. त्याच नोंदणीविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरती सर्च बारमध्ये महा-डी-बी-टी अशी वेबसाईट टाकून घ्यायची आहे. नंतर महा-डी-बी-टी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे महा-डी-बी-टीचं मुख्य पेज ओपन होत आहे. इथे आपल्याला 2 पर्याय आहेत लॉगिन करण्यासाठी. आधार लॉगिन आणि युजर आयडी पासवर्ड लॉगिन. तर आपण युजर आयडी पासवर्डने लॉगिन करत आहोत. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि काय योजना आहे ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे होम पेज ओपन झाल्यानंतर इथे आपल्याला अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे पर्याय दिसत आहेत. तर या पर्यायापैकी आपल्याला 3 नंबरचा पर्याय बियाणे, औषधे व खते बाबी निवडा. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे मित्रांनो ही. तुम्ही व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकता. तर इथे आल्यानंतर आपल्या प्रोफाईलमधील भरलेली माहिती ऑटोमॅटिक आलेली आहे. तालुका, गाव, सर्वे नंबर, मुख्य घटक, बाबी निवडा. आपल्याला इथे पीक निवडून घ्यायचं आहे. तर या पिकामध्ये आपल्याला कापूस निवडायचा आहे. अनुदान हवे असलेली बाब कापूस साठवणूक बॅग. तर मित्रहो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही कापूस साठवणूक बॅग म्हणजे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळणार आहे. कापूस साठवून बॅग मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी कापूस वेचणी बॅग थोडक्यात. ही महा-डी-बी-टी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानावर दिली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टीद्वारे कापूस वेचणी बॅगचं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. त्यानंतर इथं हेक्टरमध्ये विचारलेलं आहे. जास्तीत जास्त आपण 1 हेक्टरपर्यंत करू शकतो. माझं क्षेत्र एवढंच असल्यामुळे मी इथे 80 आर घेत आहे. 80 आर म्हणजे 2 एकर. अशा प्रकारे आपल्याला इथं जतन करायचं आहे. जतन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक संदेश येतो. तुमचा अर्ज यशस्वीरित्या निवडला गेला आहे. आपल्याला आणखीन पर्याय अर्ज करायचे असतील तर येस करा, नसतील करायचे तर नो करा. तर आपण नो करत आहोत. त्यानंतर आपण मुख्य पेजवर परत येतो. त्यानंतर आपल्याला इथे अर्ज सादर करा यावर निवडायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्ज क्रमवार पद्धतीने लावून घ्यायचे आहेत मित्रांनो. इथं मी खूप सारे अर्ज केलेले आहेत. तर मला ज्या अर्जाला पहिली पसंती द्यायची आहे, तो मी 1 नंबर घेतो. ज्या अर्जाला मला दुसरी पसंती द्यायची आहे, त्याला 2 नंबर घेतो. ज्या अर्जाला 3 नंबरची पसंती द्यायची आहे, ते 3 नंबर घेतो. अशा प्रकारे तुम्ही त्या अर्जाची क्रमवार पद्धतीने मांडणी करून घ्या. सर्वात शेवटी आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल, त्या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शक सूचना लागू राहतील. याच्यामध्ये टिक करून आपल्याला हे मंजूर आहे म्हणून टिक करा आणि अर्ज सादर करा. अर्ज सादर केल्यानंतर आपल्याला असा मेसेज येतो, आपण घटकासाठी यशस्वीपूर्ण अर्ज केला आहे आणि तुम्हाला मोबाईलवर जो तुम्ही मोबाईल दिलेला आहे नंबर, त्यावर सुद्धा तुम्हाला मेसेज येतो, की यशस्वीरित्या तुमचा अर्ज झालेला आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रहो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना
चांगली योजना आहे ही. कापूस वेचणी बॅग 100% अनुदानावर दिली जाणार आहे महा-डी-बी-टी अंतर्गत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.